एक महत्त्वाची आणि मोठी बातमी पावसासंदर्भातली आहे। दक्षिण मुंबईत पुन्हा पावसाला सुरुवात झाली आहे। मुसळधार पाऊस बरसतोय। 1 तासाच्या विश्रांतीनंतर मुंबईत पुन्हा एकदा पावसाने जोर धरलाय। दादर परळ भागात देखील जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे। त्यामुळे संध्याकाळ होताच पावसाने पुन्हा एकदा हजेरी लावली आहे। तासाभराच्या विश्रांतीनंतर पुन्हा एकदा पाऊस बरसतोय। दक्षिण मुंबईत पावसाला सुरुवात झाल्याचं पाहायला मिळतंय। त्यामुळे पुन्हा एकदा चाकरमानी घरी परतण्याच्या वेळीच पावसानं जोर पकडल्याचं पाहायला मिळतंय। सकाळीच आज आठवड्याच्या पहिल्याच दिवशी अक्षरशः पावसानं दाणादाण उडवल्याचं पाहायला मिळालंय। या संदर्भातली बित्तम बातमी, क्षणाक्षणाचे अपडेट साम टीव्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतंय। पावसासंदर्भातली सगळे अपडेट साम टीव्हीने तुमच्यापर्यंत पोहोचवलेत। आत्ताच्या क्षणाची आणखी एक महत्त्वाची बातमी पावसासंदर्भातली, जर तुम्ही बाहेर पडत असाल तर ही बातमी आवर्जून पहा, कारण पावसाला पुन्हा एकदा सुरुवात झाल्याचं पाहायला मिळतंय। तासाभर पूर्वी पावसाने विश्रांती घेतली होती। काहीसा पाऊस थांबला होता, त्यामुळे पाण्याचा निचरा होण्यास मदत झाली। मात्र आता पुन्हा एकदा पावसाने जोर धरलाय, त्यामुळे पाणी साचण्याची शक्यता वर्तवली जाते। त्यामुळे जर तुम्ही कामावरून बाहेर पडत असाल तर घरी परतताना तुम्हाला पावसाचा फटका बसू शकतो। मुंबईमध्ये पुन्हा एकदा पावसाला सुरुवात झाली आहे। दक्षिण मुंबईत पावसाने जोर पकडलाय। तासाभराच्या विश्रांतीनंतर पुन्हा एकदा पाऊस बरसतोय। आत्ताची क्षणाची आपण दृश्य पाहतोय। पावसाला सुरुवात झाली आहे। दक्षिण मुंबई परिसरामध्ये पाऊस बरसतोय, त्यामुळे जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे। दिवसभर पावसाने अक्षरशः मुंबईला झोडपून काढलंय। रस्ते जलमय झालेत, वाहतूक देखील विस्कळीत झाल्याचं पाहायला मिळालं होतं। आणि याच पावसाचा फटका वेस्टर्न एक्सप्रेस हायवेला देखील बसल्याचं पाहायला मिळतोय। वाहतुकीचा खोळंबा झालाय, ट्रॅफिक जाम झालाय, वाहनांची गती मंदावली आहे। मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक जाम झालंय। विरार दहिसरकडे जाणारी वाहतूक खोळंबली आहे, वाहतुकीची कोंडी झाली आहे। विरार दहिसरकडे जाणारी वाहतूक ठप्प आहे। आपण पाहतोय अक्षरशः धीम्या गतीनं गाड्या पुढे सरकतायत। वाहनांच्या प्रचंड मोठ्या रांगा या रस्त्यावरती लागल्याचं पाहायला मिळतंय। वेस्टर्न एक्सप्रेस हायवेला पावसाचा फटका बसलाय, त्यामुळे घरी परतणाऱ्या चाकरमान्यांना सकाळनंतर पुन्हा संध्याकाळी या पावसाचा जोरदार फटका बसताना पाहायला मिळतोय।